अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची अज्ञाताकडून रेकी। भिंतीवर चढून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं समोर, तर सैफ अली खानच्या हल्लेखोरानेच रेकी केली असल्याचा पोलिसांना संशय। अभिनेता सैफवरील हल्ल्याचं गूढ कायम। घरातील नोकरांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्यानं गूढ वाढलं। सैफवरील वार चाकूचे की हेक्सा ब्लेडचे, प्रश्न कायम। हल्ल्याच्या 24 तासानंतरही सैफच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश। सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडलं। पोलिसांची 20 पथकं आरोपीच्या मागावर। वाल्मिकच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। सुदर्शन घुलेसह अन्य आरोपींनाही उद्या न्यायालयात हजर करणार। वाल्मिक कराडच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावाने परदेशात मोठी गुंतवणूक असल्याची सूत्रांची माहिती। परदेशातूनच दहशतीचे कॉल येत असल्याची ही माहिती। संतोष देशमुख खून खटल्यात उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून राजकारण करू नये, फडणवीसांचा विरोधकांना सल्ला। निकमांच्या नियुक्तीचे फडणवीसांचे संकेत। बेळगाव सीमा लढ्याचं नेतृत्व शाहू महाराज करणार। खासदार शाहू छत्रपतींची कोल्हापुरात मोठी घोषणा। 21 वर्षांचा लढा देऊनही मराठी भाषिकांना न्याय नाही। 48 खासदारांची सीमा लढ्यासाठी एकजूट करणार, शाहू महाराजांची माहिती। आणि एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 बसेस खरेदी करणार। नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार। एसटी महामंडळाच्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय।